हगवणे कुटुंबियांच्या कोठडीमध्ये आता वाढ झालेली आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी कोठडीत आता वाढ झाल्याचं समजतंय। पती, नणंद आणि सासूला आणखी 1 दिवसाची वाढीव पोलीस कोठडी मिळालेली आहे। तर सासरे आणि दिराच्या कोठडीमध्ये 31 मे पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे। राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे या दोघांना 31 मे पर्यंत आता पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। तर पती शशांक हगवणे, नणंद करिश्मा हगवणे आणि सासू लता हगवणेला 1 दिवसाची वाढीव कोठडी देण्यात आलेली आहे। हगवणे कुटुंबियांच्या पोलीस कोठडीमध्ये आता वाढ करण्यात आल्याचं समजतं आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी हगवणे कुटुंबातले 5 जण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि त्यांची पोलीस कोठडी आता वाढवली गेलेली आहे। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। अमोल, काय अपडेट आहे या संदर्भात? खरं तर या 5 जणांना आज पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि यामध्ये वैष्णवी हगवणे यांची जी सासू आहे, नणंद आहे आणि तिचा जो दीर आहे, या तिघांना 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तर वैष्णवीचे जे सासरे राजेंद्र हगवणे आणि त्याचबरोबर शशांक हगवणे, सुशील हगवणे आहे, या दोघांना 31 मे पर्यंतची पोलीस कोठडी यामध्ये सुनावलेली आहे। दोन्हीकडून महत्वाचे युक्तिवाद आहेत ते कोर्टामध्ये करण्यात आलेले आहेत। आरोपींचे जे वकील आहेत त्यांनी सुद्धा वैष्णवी हगवणे ही एका व्यक्तीसोबत मोबाईल चॅट वर बोलत होती आणि तिला वारंवार हटकलं जात होतं, अशा पद्धतीचा युक्तिवाद आहे तो सुद्धा न्यायालयामध्ये केलेला आहे आणि त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची सुद्धा शक्यता आहे। पण गंभीर आरोप आज आरोपींच्या वकिलांकडून वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये करण्यात आलेला आहे। दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने वैष्णवीची सासू, नणंद आणि दीर आहे या तिघांना 1 दिवसाची पोलीस कोठडी आणि तिचे जे सासरे आणि पती आहे या दोघांना 31 मे पर्यंतची पोलीस कोठडी आता सुनावलेली आहे। ठीक आहे अमोल, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।